हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 72 वरती असणारे जे रिमेनिंग प्रॉब्लेम्स होते 12 पासून तर 16 पर्यंत ते सर्व कंप्लीट करतोय. लक्ष द्या, इथे काय म्हटलेलं आहे, इफ द वॉटर इज पोर्ड इनटू ए इन्व्हर्टेड हॉलो कोन. एक जर आपण पोकळ कोन घेतलेला आहे, समजा या पद्धतीचा, बरोबर, हॉलो कोन घेतलेला आहे आणि इन्व्हर्टेड उलटा घेतलेला आहे आणि हा जो कोन आहे या पद्धतीने आपण कन्सिडर करतोय. आता सेमी व्हर्टिकल अँगलचा अर्थ काय असतो? समजा मी इथून काढलेला आहे डायगोनल डायमीटर, काय काढलेला आहे डायमीटर, आणि इथून जर आपण अशा पद्धतीने परपेंडिक्युलर टाकला तर ही झालेली आहे व्हर्टिकल हाईट. ही काय झालेली आहे? व्हर्टिकल हाईट. आणि हा जो इथे अँगल तुम्हाला दिसतोय दॅट इज कॉल्ड ऍज द सेमी व्हर्टिकल अँगल. हा झालेला आहे आपला सेमी व्हर्टिकल अँगल and that is how much 30 degree. तुम्हाला किती दिलेला आहे? 30 degree. So that its depth increases at the rate of. आता याची जी डेप्थ आहे, याची जी डेप्थ आहे ही इन्क्रीज होते आहे, वाढते आहे at the rate of 1 centimeter per second. म्हणजे ही जर डेप्थ मी x घेतलेली असेल तर आपल्याला dx by dt ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर. त्याच्यानंतर फाइंड द रेट ऍट विच द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजिंग, म्हणजेच तुम्हाला dv by dt फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? dv by dt when the depth is 2 सेंटीमीटर, ज्यावेळेस तुम्हाला x ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर दिलेली असेल. बरोबर. आता व्हॉल्यूम ऑफ ए कोन जर म्हटलं तर काय असतो? 1/3 into pi r square h असतो. मग आता इथे सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती कशाबद्दल तुम्हाला दिलेली आहे? डेप्थ बद्दल दिलेली आहे. म्हणजेच ही जी रेडियस आहे, समजा मी हा r घेतो आहे, तर ही जी रेडियस आहे या रेडियसचं आणि ह्या x चं आपल्याला एक रिलेशन काढावं लागेल. बरोबर. आणि म्हणून इथे आपण काय काय कन्सिडर करतोय? लेट r, त्याच्यानंतर x, किंवा डेप्थला मी h म्हणतो आहे तर इथे झालेला आहे h. ओके. हा झालेला आहे h आणि हा झालेला आहे dr स्क्वेअर h. ओके. तर r घेतो आहे h, त्यानंतर and v be the radius, vertical height किंवा डेप्थ म्हणतोय डेप्थ, and volume of, आता कोणाचा तर ऑफ, कोणाचा तर पहा वॉटर व्हॉल्यूम. आता हा जो पाणी आपण ओततो आहे तर ऍक्च्युअली जसा त्याचा आकार असेल त्या पद्धतीने त्याचा व्हॉल्यूम वाढत जाईल. बरोबर आहे. म्हणजेच आपण जर पाणी ओततो आहे तर कोन तयार करत करत तो वरती जाणार आहे. मान्य आहे तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ वॉटर कोन आपण म्हणू. डेप्थ अँड व्हॉल्यूम ऑफ वॉटर कोन at time t respectively. ओके. म्हणजे ज्या पद्धतीने तिथे वेळ जाईल त्या पद्धतीने त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो चेंज होत राहील आणि म्हणून इथे वॉटर कोन असं म्हटलेलं आहे ऍट टाइम टी. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. मग आता यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत? तर सेमी व्हर्टिकल अँगल जो आहे तो सेमी व्हर्टिकल अँगल दिलेला आहे. समजा मी इथे म्हणतोय O, इथे A, किंवा याला S A आणि हा झालेला B. तर इथे जो अँगल OAB आहे तर सेमी व्हर्टिकल अँगल, हा जो सेमी व्हर्टिकल अँगल आहे दॅट इज अँगल OAB इज इक्वल्स टू हाऊ मच? 30 डिग्री. हा झालेला आहे सेमी व्हर्टिकल अँगल. क्लिअर. आणि हा सेमी व्हर्टिकल अँगल झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ह्या सर्व टर्म्स तिथे घ्यायचे. कशा पद्धतीने घेऊ? नाव लुक ॲट हिअर. पहिले तर आपण हा ट्रायंगल घेतो आहे इन अ ट्रायंगल AOB. अँगल O इज इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स यूज करू शकतो. सो ही झालेली आहे अपोजिट साइड आणि ही झालेली आहे ऍडजसंट साइड, आणि म्हणून आपण tan 30 वापरतो आहे. tan ऑफ अँगल O म्हणजे tan ऑफ 30 इज इक्वल्स टू अपोजिट साइड दॅट इज R अपॉन H.
टॅन ऑफ 30 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 1/√3. आर रेडियस तुम्हाला माहित नाही, परंतु एच म्हणजे आरचं रिलेशन तुम्हाला एच सोबत काढता येईल. सो आर इज इक्वल्स टू एच 1/√3 इंटू एच, अँड दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय. त्यानंतर व्हॉल्यूम घेतोय. नाव व्ही इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला असतो, तर व्ही इज इक्वल्स टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच असतो, बरोबर आहे. The values of r is equals to 1/√3 into h. So 1/3 into pi into 1/√3 h whole square into h. बरोबर. हे कशावरून सांगितलंय तर फ्रॉम फर्स्ट वरून. and so 1/3 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर that is 3 3 are 9 1/9 pi h cube. This is v. आता याला डिफरन्शिएट करा. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, dv/dt ची. dh/dt दिलेला आहे. सो डिफरन्शिएट with respect to t, differentiate with respect to t, and therefore dv/dt is equals to 1/9 into pi upon 9 म्हणतो आहे, चालेल. आणि h क्यूब चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे thrice h square into dh/dt. And therefore 3 3s are 9, so pi h square upon 3 into dh/dt. बरोबर. आता dh/dt ची व्हॅल्यू काय असेल तर तुम्हाला माहिती आहे dh/dt is 1. So here the values of dh/dt is equals to 1 centimeter per second, and therefore dv/dt is equals to pi h square upon 3 into. आता परत याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, डेप्थ दिलेली आहे 2 सेंटीमीटर. ऑल्सो h इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर, अँड देअरफॉर आता यामध्ये आपण dh/dt ची व्हॅल्यू 1 पुट अप करतो आहे आणि h ची व्हॅल्यू 2 म्हणजे इथे झालेला आहे 2 चा स्क्वेअर इंटू 1, अँड दॅट इज इक्वल्स टू 4/3 पाय. आणि हे झालेलं आहे क्यूबिक व्हॉल्यूम आहे, म्हणजे क्यूबिक पर. आता सेंटीमीटर दिलाय की काय दिलेलं ते बघा. तर इथे सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर क्यूब अपॉन टाइम दॅट इज सेकंड, अँड दिस इज द आन्सर. ओके. तर शेवटी आपल्याला आन्सर लिहिता येईल. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इज 4/3 पाय सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर 12th नंबर, the age of a cube is decreasing at the rate of. आपल्याला क्यूब दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे सापशिडीची जी गोटी असते त्याला आपण क्यूब म्हणतोय, बरोबर. तर the age of the cube is decreasing at the rate of 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे याचा अर्थ एज जर आपण a घेतलेली असेल तर dA/dt तुम्हाला दिलेला आहे, दॅट इज 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. Find the rate at which its volume is decreasing. म्हणजे आपल्याला dv/dt काढायचा आहे आणि तो काय म्हणून आलेला आहे, डिक्रीजिंग होतो आहे. when the cube is 2 सेंटीमीटर, ज्यावेळेस त्याचा the age of the cube is 2 सेंटीमीटर, म्हणजे h व्हॅल्यू 2 सेंटीमीटर असताना. म्हणजे आपण काय टर्म्स दिलेले आहे, काय काढायचं आहे ते पहिले आपण डिसाइड करून घेतलेलं आहे. the age of the cube is decreasing at the rate, the age of the cube is decreasing at the rate. म्हणजे याचा अर्थ इथे निगेटिव्ह घ्यावा लागेल, कारण डिक्रीज होतो आहे आणि डिक्रीज ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण निगेटिव्ह घेतोय. क्लिअर. ओके. नाउ सोल्युशन. आता यामध्ये आपल्याला काय करता येईल, लेट स्मॉल a and v be the age and volume of a cube respectively. Okay, of a cube respectively. A आणि v काय घेतलेला आहे तर एज आणि व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब रिस्पेक्टिव्हली. क्लिअर. आता एवढं घेतल्यानंतर आपण काय करतो आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, चेंज इन डिक्रीजिंग, म्हणजे द एज ऑफ द क्यूब इज डिक्रीजिंग ऍट द रेट. म्हणजे याचा अर्थ dA/dt ची व्हॅल्यू -0.6. मायनस का बरं घेतो आहे, कारण डिक्रीज होते, बरोबर. आणि आता आपल्याला रेट ऑफ चेंज इन व्हॉल्यूम काढायचं आहे.
तर नाउ व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो तर दॅट इज ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब दॅट इज इक्वल्स टू ए क्यूब. अँड सो डिफरन्शिएट with respect to t we get. आता याला काय होतं dv by dt is equals to thrice a square into dA by dt. क्लियर? thrice a square into dA by dt. आता यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर here the values of a is equals to 2 centimeter and dA by dt is equals to minus 0.6 centimeter per second. बरोबर. and therefore dv by dt is equals to thrice a square म्हणजे 3 into 2 square into minus 0.6 and therefore what 2 square that is 4 4 3 are 12 12 6 are 72 म्हणजेच काय आला 7.2 minus 7.2 आणि व्हॉल्यूम आहे म्हणजे सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. ओके. and this is dv by dt. म्हणजे याचा अर्थ hence the change the volume of the cube decreasing at the rate of minus 7.2 centimeter cube per second. इथे आपण शेवटी आन्सर लिहितोय hence म्हणून the volume of a cube decreasing at the rate of minus 7.2 centimeter cube per second. क्लियर? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. 13th number. A man of height 2 meters walk uniform at a speed of 6 km per hour away from a lamp post of 6 meter height. लक्षात घ्या हा झालेला समजा लॅम्प पोस्ट आणि तुम्हाला माहिती आहे खंबा जमिनीला लंब असतो म्हणजे इथे होणारा अँगल किती डिग्रीचा झालेला आहे 90 डिग्रीचा OA with a lamp post. A man of height 2 meters walk at a uniform speed away from याच्या पासून तो जातो आहे मॅन समजा हा झालेला आहे मॅन BD with a man बरोबर आणि हा या लॅम्प पोस्ट पासून दूर जातो आहे of 6 meter high ज्याची उंची किती आहे पहा. A man of height 2 meter मॅनची हाईट किती आहे 2 मीटर walk at a uniform speed of 6 km per hour away from the lamp post whose height is 6 meter. याची हाईट तुम्हाला 6 मीटर दिलेली आहे. ओके. आता यामध्ये the rate at which the length of the shadow is increasing म्हणजेच आपल्याला इथे बीटी दिलेला आहे. ही झालेली आहे लेंथ ऑफ शॅडो या व्यक्तीची पडलेली शॅडो बरोबर. तर ही जी लेंथ ऑफ शॅडो आहे तर आपल्याला याची जी लेंथ आहे ती किती कोणत्या रेटने इन्क्रीज होते आहे असं विचारलेलं आहे. तर आता यामध्ये काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. आता काय झालेलं आहे हे काय झालेलं आहे द डिस्टन्स ऑफ अ मॅन फ्रॉम द लॅम्प पोस्ट ही झालेली आहे लेंथ ऑफ शॅडो. दिस इज हाईट ऑफ अ मॅन अँड दिस इज अ हाईट ऑफ लॅम्प पोस्ट बरोबर आहे. हा झालेला आहे लॅम्प पोस्ट. मग इथे आपल्याला म्हणता येईल इन फिगर अगदी सिंपल लँग्वेज मध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम लिहायचा असतो कारण आपला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे. अगदी सिंपल लँग्वेज वापरा. OA काय आहे तर दॅट इज द लॅम्प पोस्ट. त्याच्यानंतर BD काय आहे हाईट ऑफ अ मॅन. त्यानंतर यामध्ये OB काय आहे distance of a man from lamp post. Distance of a man from lamp post. त्याच्यानंतर BT काय आहे तर that is BT is equals to what? That is the length of shadow of a man. Okay. आता ह्या सर्व टर्म्स घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला कुठल्या टर्म्स दिलेल्या आहेत ते पहा. हियर द व्हॅल्यूज ऑफ AO इज इक्वल्स टू 6 मीटर. द व्हॅल्यूज ऑफ BD इज इक्वल्स टू 2 मीटर बरोबर आहे. त्याच्यानंतर
हा जो व्यक्ती आहे हा लॅम्पपोस्ट पासून कोणत्या स्पीडने जातोय ते दिलेलं आहे, म्हणजे डीवाय बाय डीटी ची व्हॅल्यू दिलेली आहे. डीवाय बाय डीटी इज इक्वल्स टू 6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे ना. तर आता आपल्याला जसा हा व्यक्ती दूर जाईल तशी शॅडो काय होईल, वाढत जाईल. तर इन्क्रीज इन द रेट ऑफ इन्क्रीज इन शॅडो, लेंथ ऑफ शॅडो असं विचारलेलं आहे, म्हणजे dx बाय dt विचारलेलं आहे. मग यासाठी आता काय काय होतं, तर इथे होणारा अँगल सुद्धा किती डिग्रीचा असेल, 90. नाउ in triangle, these two triangle, that is DBT and AOT, both triangles are similar by A test of similarity. ओके, म्हणजेच यामध्ये आपल्याला म्हणता येईल ट्रायंगल AOT इज सिमिलर टू ट्रायंगल DBT. ट्रायंगल AOT आणि ट्रायंगल DBT हे दोन सिमिलर ट्रायंगल तयार झालेले, बरोबर आहे. आणि असं जर असेल तर सिमिलर ट्रायंगल मध्ये त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सारखा असतो, म्हणजे याचा अर्थ AO अपॉन BD इज इक्वल्स टू OT upon BT. Corresponding sides of similar triangle. And therefore, the values of AO is equals to 6, BD is equals to 2, OT is equals to x plus y, and BT is equals to x. And therefore, what? 2 3s are 6, म्हणजे 5x is equals to x plus y, म्हणजे twice x is equals to y. बरोबर. आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे, त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू t ने. नाउ डिफरन्शिएट with respect to t, we get so 2 times dx by dt is equals to dy by dt झालेलं आहे, बरोबर. आता 2 times dx by dt, we don't know the values of dx by dt, ती काढायची आपल्याला. म्हणजे dx by dt is equals to dy by dt, the value of dy by dt is 6, and therefore dx by dt is equals to 3. आता हे काय झालेले आहे, तर लेंथ ऑफ शॅडो आहे, आणि शॅडो मध्ये होणारा चेंज आहे वेळेनुसार, म्हणजे याचा अर्थ मीटर पर सेकंड. आणि म्हणून आपल्याला इथे लास्ट मध्ये आन्सर लिहिता येईल, hence the rate of change of length of the shadow is 3 meter per second. तर या पद्धतीने तुम्हाला आन्सर इथे लिहायचं आहे. आता 14th नंबर प्रॉब्लेम. A man of height 1.5 meter walks towards the lamp post of height 4.5 meters at the rate of 3/4 meter per second. Find the rate at which his shadow is shortening. तो आता पोल कडे येतो आहे, पहिले पोलच्या दूर जात होता, आता पोल कडे येतो आहे या प्रॉब्लेम मध्ये. तर आपल्याला त्या शॅडोची जी लेंथ आहे ती कितीने कशा रेटने शॉर्ट होतं ते काढायचं आहे. द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. म्हणजेच यामध्ये आपण काय काय करतोय, एक लॅम्प पोस्ट घेतलेला आहे, हा लॅम्प पोस्ट आहे, दॅट इज OA इज द लॅम्प पोस्ट. लॅम्प पोस्टची हाईट किती आहे, दॅट इज 4.5 मीटर. प्रॉब्लेम सेम आहे. त्यानंतर एक व्यक्ती आपण घेतो आहे, व्यक्तीची हाईट किती आहे, दॅट इज 1.5 मीटर. हा समजा AB झालेला आहे, दॅट इज 1.5 मीटर. त्याच्यानंतर परत आपल्याला काय दिलेलं आहे, अ मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर वॉक्स टुवर्ड्स द लॅम्प पोस्ट ऑफ हाईट 4.5 मीटर्स ऍट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंड. तो लॅम्प पोस्ट कडे येतो आहे, बरोबर आहे. कुठल्या रेटने येतो आहे, 3/4 मीटर. म्हणजेच हा झालेला आहे समजा y आणि हा झालेला आहे x. x म्हणजे लेंथ ऑफ शॅडो, ठीक आहे. आणि इथे घेतो आहे t समजा. तर आपल्याला यामध्ये dy by dt ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता ही जी शॅडो आहे ती कोणत्या रेटने कमी होते आहे, त्याची लेंथ कोणत्या रेटने कमी होते आहे, म्हणजे dx by dt काढायचं आहे. आणि त्याचसोबत टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. ती जी टिप ऑफ द शॅडो आहे ती कशा पद्धतीने मूव्ह होत आहे, तर टिप ऑफ द शॅडो आणि लॅम्प पोस्ट यांमधलं डिस्टन्स काय झालं, x plus y. तर ते x plus y ला डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे सेकंड नंबरचा आन्सर झालेला आहे. तर आता आपल्याला या फिगर मध्ये काय काय सांगते, इन फिगर
काय दिलेलं आहे OA दॅट इज लॅम्प पोस्ट. त्यानंतर AB मॅन, हाईट ऑफ मॅन. त्यानंतर AT काय आहे दॅट इज लेंथ ऑफ शॅडो ऑफ अ मॅन. त्यानंतर OA काय आहे डिस्टन्स ऑफ अ मॅन फ्रॉम लॅम्प पोस्ट. ओके, तर ह्या सर्व टर्म्स आपण घेतो आहे. अँड देअरफॉर आता यामध्ये ह्या ज्या टर्म्स आहे OA वगैरे हे फिगर मध्ये आपण एक्स आणि वाय दाखवलेले आहे, त्याच्यामुळे डबल लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे देअरफॉर प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा. मॅनची हाईट किती आहे दॅट इज 1.5 मीटर, म्हणजेच AB ची व्हॅल्यू झालेली आहे 1.5 मीटर. त्याच्यानंतर लॅम्पोस्टची हाईट झालेली आहे दॅट इज OA झालेला आहे 4.5 मीटर. त्यानंतर ऍट द रेट ऑफ, आता तो मनुष्य जर इकडे येतो आहे लॅम्पोस्ट कडे तर त्याची जी डिस्टन्स आहे ती कमी होत चाललेली आहे. म्हणजे याचा अर्थ dy/dt आपल्याला दिलेला आहे निगेटिव्ह मध्ये घ्यावा लागेल, कमी होत आहे 3.4 मीटर पर सेकंड. क्लिअर. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे काय काय विचारलेलं आहे तर दॅट इज his shadow is shortening. Find the rate at which his shadow is shortening. म्हणजे याचा अर्थ dx/dt काढायचा आहे. आणि त्यासोबत हा जो टिप आहे हा टिप कोणत्या व्यक्ती मूव्ह होत आहे ते काढायचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y विथ रिस्पेक्ट टू t. तर फर्स्ट आता पहिलं त्याच्या आधी आपण असं करतोय, हा ट्रायंगल कन्सिडर करतोय. दोन ट्रायंगल जर कन्सिडर केले तर आपल्याला याच्यामध्ये एक रिलेशन काढता येईल. ठीक आहे, तर लक्ष द्या इथे ट्रायंगल AOT इज सिमिलर टू ट्रायंगल VAT. व्हाय? कोणत्या टेस्ट नुसार तर AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, कारण इथे होणार अँगल 90 डिग्री इथे आणि हा कॉमन अँगल आहे. बरोबर, म्हणजे A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झालेले आहेत. आणि if these two triangles are similar, then the ratios of their corresponding sides are equal, and therefore OA upon AB is equals to OT upon AT, corresponding sides of similar triangle. And therefore OA means किती झालेला आहे 4.5, AB किती झालेला आहे तर दॅट इज इक्वल्स टू 1.5. OT काय झालेला आहे तर OT झालेला आहे x प्लस y आणि AT झालेला आहे x. सो 15 3 are 45 म्हणजे 3 into x that is 3x is equals to x plus y, and so twice x is equals to y. हे एक रिलेशन मिळालेलं आहे आणि याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय. आपल्याला dx/dt काढायचं आहे आणि म्हणून पहिल्यामध्ये फर्स्ट आन्सर काढत असताना डिफरन्शिएट फर्स्ट with respect to t we get, म्हणजेच 2 into dx/dt is equals to dy/dt झालेला आहे. So 2 times dx/dt is equals to dy/dt म्हणजेच काय तर -3 upon 4, and therefore dx/dt is equals to -3 upon 8. बरोबर आहे. आणि म्हणून इथे आपल्याला म्हणता येईल hence the length of the shadow is shortening, the rate of the length of the shadow is shortening, किंवा the length of the shadow is shortening, the length of shadow is shortening at the rate of किती रेट आहे तर दॅट इज 3/8 मीटर पर सेकंड. 3/8 मीटर पर सेकंड. इथे निगेटिव्ह आहे, शॉर्टनिंग हा शब्द वापरलेला आहे. मग सेकंड नंबर आपल्याला काय पाहिजे
द टीप ऑफ द शॅडो इज शॉर्टनिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू, तर इथे इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो, इथे सेकंड म्हणतो, तर इथे काय म्हटलेलं आहे फर्स्ट. आता सेकंड मध्ये काय करतोय डिफरन्शिएट फर्स्ट with respect to t, and therefore आता इथे काय होणार, that is d dt of x plus y is equals to thrice x म्हणजे 3 into dx by dt. The values of dx by dt is minus 3 upon 8, so 3 into काय झालेला आहे, तर minus 3 upon 8, that is minus 9 upon 8. This is आता ही काय झालेलं आहे, the tip of the shadow is moving at the rate of, hence the tip of the shadow is moving at the rate of, कोणत्या रेटने तो मूव्ह होतो, तर that is 9 by 8 meter per second, and this is the answer. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला परत या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. अगदी सिंपल आहे. नाउ the last problem, today's last problem. A ladder 10 meter long is leaning against a vertical wall. ही vertical wall लिहिली आहे. समजा ही AB काय झाली, vertical wall. याच्यावरती आपण काय केलं आहे, लॅडर अशा पद्धतीने लावली. ही झाली लॅडर, that is BD is the ladder. बरोबर. आता ही लॅडर कशीही झाली, समजा याचा जर आपण टोक घसरवलं इकडे, तर काय होईल, ती लॅडर खाली येईल. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे कमी होईल इकडे जर वाढलं तर, बरोबर आहे. तर आता यामध्ये काय काय दिलेलं, लॅडरची लेंथ मात्र चेंज होणार नाही. अ लॅडर 10 मीटर लॉंग, लॅडरची लेंथ किती आहे, 10 मीटर. इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल ॲट द रेट ऑफ, म्हणजे हे जे आहे डिस्टन्स हे काय होऊन राहिलेलं, पुल करून राहिलेलं आहे, ओढून राहिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होईल, वाढ होणार आहे. आणि ते तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, 1.2 मीटर पर सेकंड. म्हणजे dx by dt ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.2 मीटर पर सेकंड. ठीक. त्याच्यानंतर फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन. तर इथे जर मी काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर. हे झालं टॉप ऑफ द लॅडर, हे स्लाइडिंग डाऊन खाली होईल, कारण याला जर इकडे ओढलं तर हा खाली होणार आहे, बरोबर. आणि अवे फ्रॉम द वॉल, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ऍट दॅट टाइम, हे जे डिस्टन्स आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला dy by dt ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग इन द फिगर मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते पहा. पहिलं म्हणजे BD, that is the length of ladder. ओके. त्यानंतर AD, that is the distance of the bottom from the wall. त्याच्या आधी AB घेतो आहे, AB, that is the wall. AB काय झालेला आहे, वॉल. त्याच्यानंतर AD, the distance of the bottom of the ladder from the wall. Distance of the bottom of a ladder from the wall. त्याच्यानंतर हा काय झालेला आहे, तर टीप ऑफ द पॉइंट बी काय आहे, पॉइंट बी आहे, दॅट इज टीप ऑफ लॅडर. पॉइंट बी झालेला आहे. ओके. आता यामध्ये सर्व टर्म्स आपल्याला वन बाय वन घ्यायचे. नाउ और हियर तुम्हाला इथे काय काय दिलेलं आहे, लॅडरची लेंथ that is BD is equals to 10 मीटर. dx by dt काय दिलेला आहे, तर dx by dt दिलेला आहे 1.2 मीटर पर सेकंड. 1.2 मीटर पर सेकंड dx by dt दिलेला आहे. ओढतो इकडे.
त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये ही जी 6 व्हॅल्यू आहे ती नंतर घ्यायची. तर एक रिलेशन तुम्हाला माहिती आहे, इथे होणारा अँगल किती डिग्रीचा आहे? 90. नाउ इन ट्रायंगल BAD angle A is equals to 90 degree. So we use the Pythagoras theorem. BD square is equals to AB square plus AD square. मान्य आहे असं? So BD square means what? That is 10 square. AB is y square आणि x square झालेला आहे. And therefore x square plus y square is equals to 100 and this is the equation number first. यामध्ये equation number first आलेला आहे. आता आपल्याला ऍक्च्युअली काय पाहिजे आहे? Find how the fast of the top of the ladder is sliding down, म्हणजे dy by dt काढायचं आहे आणि dx by dt तुम्हाला दिलेला आहे. So differentiate with respect to t. याला जर डिफरन्शिएट केलं तर सो twice x plus twice y into dy by dt twice x into dx by dt plus twice y into dy by dt is equals to 0 झालेला आहे, कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो. and therefore आणि म्हणून इथे काय आहे? therefore x into dx by dt plus y into dy by dt is equals to 0 आणि याला इक्वेशन नंबर मी म्हणतो आहे सेकंड. ठीक. आता यामध्ये आपल्याला जर dy by dt काढायचं आहे तर y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू, dx by dt ची व्हॅल्यू पाहिजे. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? at wall when the bottom is, आता हा जो बॉटम आहे त्या लॅडरचा हा 6 मीटर अवे आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू दिलेली आहे, y ची व्हॅल्यू माहित नाही, dx by dt माहिती आहे आणि म्हणून यामध्ये when the values of x is equals to 6 meter then this equation number first become equation number first काय बनेल? लक्ष द्या, x ची व्हॅल्यू 6 मीटर आहे, सो 6 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 minus 36 that is 64 and therefore by taking square root y is equals to 8 meter. y ची व्हॅल्यू काय झालेली आहे? 8 मीटर. नाउ dx by dt तुम्हाला दिल्या गेलेला आहे, dx by dt is equals to 1.2 मीटर पर सेकंड. हा dx by dt दिलेला आहे. आता dx by dt दिल्यानंतर इथे आपल्याला काय करता येईल? व्यवस्थित लक्ष द्या. dx by dt ची व्हॅल्यू y ची आणि x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट अप करतो. Put x is equals to 6 meter, y is equals to 8 meter and dx by dt is equals to 1.2 meter per second in equation second. Equation second मध्ये ह्या सर्व व्हॅल्यूज आपण पुट अप केलेल्या आहेत. So 6 into dx by dt ची व्हॅल्यू आहे 1.2 प्लस y ची व्हॅल्यू आहे 8 into dy by dt unknown आहे, dy by dt unknown आहे and that is equals to 0. So 6 to the 12 6 are 72, 7.2 plus 8 into dy by dt is equals to 0 and so 8 into dy by dt is equals to minus 7.2 and so dy by dt is equals to minus 7.2 divided by 8. बरोबर. आता असं जर असेल तर इथे आन्सर कसं काढू आपण? dy by dt is equals to, एक जर पॉइंट आपण काढतो म्हटलं तर minus 72 upon 80. 8 9 are 72 आणि 8 10 are म्हणजे 9 upon 10. This is the value of dy by dt. आणि म्हणून इथे आपल्याला म्हणता येईल hence काय म्हणता येईल इथे? The ladder is sliding down at the rate of sliding down at the rate of 9 by 10 मीटर पर सेकंड. मायनस लिहू नका कारण स्लाइडिंग डाऊन म्हटलेलं आहे, त्यामध्ये मायनस हा वर्ड आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करायचा आहे. इथे तुमची एक्सरसाइज नंबर 2.1 कंप्लीट होते.